Hello students, a very good morning to all of you. Now students, as you know that from the previous lecture we have started the grammar topic tenses. आपण आपल्या कालच्या लेक्चरपासून टेन्सेस काळाचे प्रकार हा जो काही ग्रामरचा टॉपिक आहे तो स्टार्ट केलेला आहे. इन द यस्टरडेज लेक्चर वी हॅव सीन द प्रेझेंट टेन्स. आपण कालच्या लेक्चरमध्ये प्रेझेंट टेन्स पाहिला. नाव टुडे वी विल सी अबाउट द पास्ट टेन्स. नाव प्रेझेंट टेन्स मीन्स व्हॉट? नाव ऑर टुडे. बरोबर, प्रेझेंट टेन्स म्हणजे काय पाहिलं? आज आणि आत्ता. नाव पास्ट टेन्स मीन्स व्हॉट? Past tense means it has already happened yesterday or before. Yesterday or before. Yesterday म्हणजे काल किंवा before म्हणजे आधी, म्हणजे जे होऊन गेलेलं आहे ते म्हणजे पास्ट टेन्स. ओके, भूतकाळ आपण मराठीमध्ये त्याला भूतकाळ म्हणतो. नाव यू हॅव ऑलरेडी लर्न दॅट पास्ट टेन्स इज यूज्ड to talking about action or work happened yesterday or before. Now you have already know that the past tense we use for stating the statements of the action which has already happened. आपण पास्ट टेन्स कधी वापरतो? जेव्हा आपल्याला एखादी घटना घडून गेलेली आहे हे सांगण्यासाठी आपण पास्ट टेन्स वापरतो. पास्ट टेन्स वी यूज to show the action or the work which has already happened. होऊन गेलेलं झालेलं सांगण्यासाठी पास्ट टेन्स वापरतो. दॅट इज पास्ट टाइम. पास्ट टाइम म्हणजे सरून गेलेला, होऊन गेलेला वेळ, पास्ट टाइम. ओके, झालेल्या घटना म्हणजे पास्ट टेन्स. भूतकाळ, भूतकाळ म्हणजे होऊन गेलं आहे ते. पास्ट टेन्स म्हणजे चालू आहे ते. ओके, पण आज आपण शिकणार आहोत भूतकाळ म्हणजे पास्ट टेन्स, जे होऊन गेलेलं आहे ते. नाव इन द पास्ट टेन्स हाऊ वुड बी द स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स. आता पास्ट टेन्समध्ये सेंटेन्सचं स्ट्रक्चर कशा प्रकारे असतं? हाऊ लाईक आय हॅव टोल्ड अबाउट द प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट टेन्ससाठी तुम्हाला ज्या प्रकारे मी एक टेबल सांगितला त्याच प्रकारे एक टेबल पास्ट टेन्ससाठी सुद्धा आहे. नाव देर आर ऑल्सो 4 टाइप्स ऑफ पास्ट टेन्स. पास्ट टेन्सचे म्हणजेच भूतकाळाचे सुद्धा सेम लाईक प्रेझेंट टेन्स 4 टाइप्स. प्रेझेंट टेन्स सारखेच भूतकाळाचे सुद्धा 4 प्रकार आहेत. फर्स्ट इज सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. सिंपल पास्ट टेन्स, साधा भूतकाळ. सेकंड इज पास्ट कंटिन्युअस, चालू भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स, चालू भूतकाळ. थर्ड इज पास्ट परफेक्ट म्हणजे पूर्ण भूतकाळ. परफेक्ट म्हणजे पूर्ण. पास्ट परफेक्ट पूर्ण भूतकाळ. अँड फोर्थ इज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. जसे आपण पास्ट प्रेझेंट टेन्सचे प्रकार बघितले सेम तसेच पास्ट टेन्सचे सुद्धा प्रकार आहेत. सिंपल पास्ट टेन्स, पास्ट कंटिन्युअस टेन्स, then past perfect tense and past perfect continuous tense. Now let's see the structure of each tense. आता प्रत्येक काळामध्ये स्ट्रक्चर आणि एक्झाम्पल आपण पाहूयात. नाव स्ट्रक्चर ऑफ सिंपल पास्ट टेन्स, चालू भूतकाळ. सिंपल पास्ट टेन्स, चालू भूतकाळाचे स्ट्रक्चर कसे असेल? सब्जेक्ट, यस मीन्स सब्जेक्ट. तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे यस स्टँड्स फॉर सब्जेक्ट. Now S stands for subject, then V stand for verb and O stand for object. Okay, now subject, yes means subject. Yes plus V2 म्हणजे वर्ब, क्रियापदाचं दुसरं रूप. V म्हणजे वर्ब म्हणजे क्रियापद, V2 म्हणजे क्रियापदाचं दुसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. मग आता क्रियापदाचे जे रूप आहेत त्यापैकी दुसरं रूप आपल्याला सिंपल पास्ट टेन्समध्ये वापरावं लागतं. जसं की आय लर्न्ड इंग्लिश. आता लर्न हे क्रियापदाचं मेन फॉर्म आहे. म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप कोणतं? तर लर्न. दुसरं रूप लर्न्ड आणि तिसरं रूप सुद्धा लर्न्ड असंच असतं. मग इथं काय वापरलं? आय लर्न्ड इंग्लिश. वर्ब सेकंड, क्रियापदाचं दुसरं रूप आय लर्न्ड इंग्लिश. हे झालं सिंपल पास्ट टेन्स. देन सेकंड इज पास्ट कंटिन्युअस टेन्स. पास्ट कंटिन्युअस टेन्स
दॅट इज इन द पास्ट कंटिन्युअस टेन्स, कंटिन्युअस म्हणजे चालू, बरोबर, चालू भूतकाळ. तर चालू भूतकाळामध्ये स्ट्रक्चर कसं आहे, सब्जेक्ट प्लस वॉज ऑर वेअर, सब्जेक्ट त्यानंतर वॉज किंवा वेअर प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. मग आता इथं स्ट्रक्चरमध्ये काय वापरायचं आहे, सब्जेक्ट त्यानंतर वॉज किंवा वेअर दोन्हीपैकी एक, वॉज किंवा वेअर प्लस वर्ब, आणि वर्बला काय जोडायचं आहे, ING. वी हॅव टू जॉईन ING टू द मेन वर्ब, मेन वर्बला ING जोडायचं प्लस ऑब्जेक्ट. ओके, देन द सेंटेन्स विल बी I was learning English. I was learning English. We have used here was. इथं आपण काय यूज केलं तर was यूज केलं. I was learning English. Learn हे मेन वर्ब आहे, मग मेन वर्बला ING जोडल्यानंतर झालं learning. I was learning English. Subject plus was or were plus verb plus ING plus object. Then the third type is past perfect. Perfect म्हणजे पूर्ण, subject पूर्ण भूतकाळ, past perfect म्हणजे पूर्ण भूतकाळ, subject plus had प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. म्हणजे इथं काय करायचं आहे, सब्जेक्ट त्यानंतर हॅड यूज करायचं, पूर्ण भूतकाळातील वाक्यासाठी हॅड यूज करायचं. सब्जेक्ट म्हणजे कोणतं नाऊन प्रोनाऊन काय असेल तर सब्जेक्ट प्लस हॅड, सब्जेक्ट नंतर हॅड वापरायचं प्लस वर्ब 3 क्रियापदाचं तिसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट. वर्ब 3 म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणजे आय हॅड लर्न्ड इंग्लिश. आय देन हॅड, लर्न्ड इज अ थर्ड फॉर्म ऑफ वर्ब. लर्न हे मेन वर्ब आहे, मेन वर्बचं तिसरा फॉर्म म्हणजे झाला लर्न्ड. आय हॅड लर्न्ड इंग्लिश. दिस इज द सेंटेन्स ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. अँड द लास्ट इज पास्ट परफेक्ट कंटिन्युअस, चालू पूर्ण भूतकाळ. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. नाव द स्ट्रक्चर विल बी इन दिस टाइप, सब्जेक्ट प्लस हॅड बीन, सब्जेक्ट त्यानंतर हॅड बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. आता इथं काय यूज करायचं आहे, सब्जेक्ट म्हणजे जे काही नाऊन प्रोनाऊन सेंटेन्समध्ये आलेला आहे तो झाला सब्जेक्ट प्लस हॅड बीन, सब्जेक्ट नंतर हॅड बीन जॉईन करायचं प्लस वर्ब, मेन वर्ब जो आहे त्या मेन वर्बला ING फॉर्म लावायचा. ओके, ING फॉर्म प्लस ऑब्जेक्ट, सब्जेक्ट हॅड बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. देन द एक्झाम्पल विल बी I had been learning English since 6 AM. Now here also for perfect continuous, perfect continuous tense जर असेल, चालू पूर्ण काळ, मग तो चालू पूर्ण वर्तमान काळ असो किंवा चालू पूर्ण भूतकाळ असो, त्या वाक्यामध्ये sinceचा वापर हा करावा लागतो. Now I had been learning English since 6 AM. म्हणजे मी आय हॅड बीन लर्निंग इंग्लिश सिन्स 6 AM. मी इंग्लिश 6 वाजल्यापासून शिकत होते. ओके, असा झाला याचा अर्थ. आय हॅड बीन लर्निंग इंग्लिश सिन्स 6 AM. द स्ट्रक्चर सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. Okay, now with the help of this table you can form many sentences. आता तुम्ही या टेबलच्या मदतीने खूप सेंटेन्सेस तयार करू शकता. बट वन थिंग रिमेंबर दॅट यू शुड लर्न द मेन वर्ब अँड द फॉर्म्स ऑफ वर्ब. मेन वर्ब आणि त्याचे जे काही फर्स्ट फॉर्म, सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म, फोर्थ फॉर्म, हे जे काय आहे वर्बचे फॉर्म्स असतात. जसं की वर्ब, देन पास्ट टेन्स अँड पास्ट पार्टिसिपल, हे जे काही वर्बचे फॉर्म येतात रेग्युलर किंवा इरेग्युलर वर्बचे, ते फॉर्म तुम्ही पहिल्यांदा लर्न केले पाहिजेत, तरच तुम्हाला याचं स्ट्रक्चर बनवता येईल. म्हणजे जसं की फॉर एक्झाम्पल मी सांगितलं लर्न,
लर्न हा मेन वर्ब आहे, मग त्याचा सेकंड फॉर्म येतं लर्न्ड, थर्ड फॉर्म येतं लर्न्ड. ओके, पुन्हा इथं गॉट, गेट, गॉट, गॉट, गेट, गॉट, गॉट असे जे काही वर्बचे फॉर्म आहेत, मग तो वर्ब रेग्युलर वर्ब असो किंवा इरेग्युलर वर्ब असो, ते वर्बचे फॉर्म तुम्हाला लर्न केले पाहिजेत. अँड विथ द हेल्प ऑफ दॅट लर्निंग ऑफ दिस फॉर्म ऑफ वर्ब अँड दिस टेबल यू कॅन फॉर्म ॲज मेनी सेंटेन्सेस. तुम्ही वर्ब फॉर्म लर्न केल्यानंतर या टेबलच्या मदतीने तुम्ही खूप सारे टेन्सेसचे सेंटेन्स बनवू शकता आणि तुम्हाला टेन्सेस लक्षात सुद्धा येईल. नाव लेट्स सी अनदर एक्झाम्पल. फर्स्ट, सिम्पल पास्ट टेन्स. हे पहिलं सेंटेन्स आपलं जे आहे ते कोणत्या काळातलं आहे? सिम्पल पास्ट टेन्समधलं. म्हणजे सिम्पल म्हणजे साधा, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, साध्या भूतकाळातलं वाक्य. दे गॉट अप अर्ली मॉर्निंग. दे गॉट अप अर्ली मॉर्निंग. आता आपण इथं सुद्धा काय सेंटेन्स स्ट्रक्चर यूज केलं? सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. सब्जेक्ट प्लस वर्ब टू प्लस ऑब्जेक्ट. They got up early morning. Second sentence, Vikas was doing his homework. Vikas was doing his homework. Now this sentence is of past continuous tense. हे sentence दुसरं sentence कशातलं आहे तर past continuous tense आहे. मग इथं आपण स्ट्रक्चर काय यूज केलं? सब्जेक्ट प्लस was प्लस वर्ब प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. बरोबर, सब्जेक्ट प्लस वॉज प्लस वर्ब प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. हे झालं पास्ट कंटिन्युअस टेन्स. थर्ड एक्झाम्पल, ही हॅड गॉन आउट yesterday. He had gone out yesterday. Now this sentence is of past perfect tense. Past perfect tense. Now here structure we have used subject plus had plus verb 3 plus object. आता आपण इथं कोणतं स्ट्रक्चर यूज केलं? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. This sentence is of past perfect tense. Past perfect. Perfect म्हणजे पूर्ण, पूर्ण भूतकाळ. Past perfect पूर्ण भूतकाळासाठी काय स्ट्रक्चर आहे? सब्जेक्ट प्लस हॅड प्लस वर्ब 3 प्लस ऑब्जेक्ट. क्रियापदाचं तिसरं रूप. क्रियापद काय आहे इथं? गॉन. इथं क्रियापद काय आहे? डुईंग. आणि इथं आहे गॉट. हे झाले क्रियापद. ओके, ज्या ज्या वर्ड्सला मी अंडरलाईन केले ते त्या वाक्यातील क्रियापद आहे. नाव द फोर्थ सेंटेन्स, चिल्ड्रन हॅड बीन वेटिंग सिन्स मॉर्निंग. Children had been waiting since morning. Now this last sentence is of past perfect continuous tense. म्हणजे चालू पूर्ण भूतकाळ. हे चालू पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे. मग आता इथे आपण कोणतं स्ट्रक्चर यूज केलं आहे? सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. ओके, म्हणजे इथं आपण काय यूज केलं? सब्जेक्ट. सब्जेक्ट काय आहे तर चिल्ड्रन. चिल्ड्रन हा सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट प्लस हॅड बीन प्लस वर्ब. वर्ब काय आहे इथं? वेट, वेटिंग. वेट हा मेन वर्ब आहे. वेट म्हणजे थांबणे. बरोबर, वेट हा मेन वर्ब आहे, त्याला ing जोडल्यानंतर झालं वेटिंग प्लस ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे राहिलेला भाग. आणि इथं सुद्धा आपण काय यूज केलं तर सिन्स. ओके, नाव with the help of this structure you will come to know about many sentences of past tense. तुम्हाला या स्ट्रक्चरच्या मदतीने past tense चे खूप सारी वाक्य समजू शकतील. you have to learn this structure also and the forms of verb also. Thank you.